हाय फ्रेंड्स, तर मी सरू की दुनिया चॅनल सरू की दुनिया हँडीक्राफ्ट गरला हे चॅनल मी चालवते. तर सध्या खूप ट्रेंड चालू आहे की लाईफ स्टोरी शेअर करण्याचा. तर मी पण विचार केला की तुमच्याशी माझी लाईफ स्टोरी शेअर करावी आणि त्यासाठी मी बनवत आहे सिरीज, लाईफ स्टोरीची सिरीज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. हो, जर शक्य झालं तर खूप सारं माझ्या सिरीजला प्रेम द्या आणि माझ्या चॅनल खूप सक्सेस करण्यासाठी आहे मी छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्याला सपोर्ट करावं हीच माझी विनंती आहे. कारण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून खूप सारं प्रेम दिलं तरच माझं काहीतरी होऊ शकेल असं मला वाटते. तर मी एक लहानपणा साधारण परिवारातून येते, लातूर जिल्ह्यातील आहे. तर माझ्या घरात आम्ही 4 भावंड, 2 बहिणी आणि 2 भाऊ असे आम्ही लेकरं होतो. तर माझ्या घरात माझी आत्या होती, पप्पा आणि आजी आजोबा. आत्या अनमॅरिड होती. तर आम्ही असे सर्वजण एकत्र राहत होतो. तर मी 4 व नाही तर 5 वर्षाचे असताना अचानक त्या सारे 1995 म्हणजे भूकंपाचं वर्ष होतं, त्यामुळे खूप सारे लोक शेतात राहत होते. त्याच वर्षी माझ्या आत्याचं लग्न होतं. म्हणजे माझी आत्या पप्पापेक्षा छोटी असल्यामुळे माझ्या आत्याचं लग्न थोडं लेट झालं, कारण शिक्षणा वगैरेमुळं म्हणजे पप्पापेक्षा. तर त्यानंतर माझ्या आत्याचं लग्न होतं. तर हळदी दिवशी म्हणजे आदल्या दिवशी मला खूप पळवलं. शेती सर्व लोकांना गावाकडे प्रथा असते की बांगड्या भराय बोलवा, जेवाय बोलवा. तर खूप सारं पळवलं आणि खूप खूप म्हणजे खूप पळवलं. रात्रभर मी झोपले पण नाही. खूप एक्साइटमेंट होती कारण मी आत्याची लाडकी खूप फेवरेट होती. कारण माझी आत्या माझी खूप फेवरेट, म्हणजे सर्वात आवडते आत्या माझी. तर आत्याचं लग्न म्हणून मी झोपलीच नाही. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही लग्नाला निघालो, माझ्या आत्याचं लग्न होतं तिच्या दिलेल्या गावी मुलांकडं, माझ्या मामाच्या गावी म्हणजे. तर आम्ही लग्नाला जात असतानाच अचानक वाटत मी माझी मुंडी टाकून दिली आणि उठले नाही. तर सगळ्यांनी गर्दा केली. असं वाटलं की सगळ्यांना बोंबलत फिरली काल दिवसभर, पिऊन पुन्हा उठली नाही, रात्रभर झोपली नाही, कुठंच काय केली नाही असं सगळ्यांना वाटलं. त्याच्यामुळे आता थकून दमून असं झालं असेल असं सगळ्यांना वाटलं. मी दिवस माझ्या आजोबांनी वाटेतच गाडी उभा केली होती पाणी पिण्यासाठी गॅरेगॅरवाल्याला बघून, तर खाण्यासाठी गॅरेगॅर, कारण पहिलं तर आईस्क्रीम नसायचं. तर गॅरेगॅर घेण्यासाठी सगळ्यांनी गाडी उभा केली आणि माझ्या आजोबांनी माझ्या तोंडाला आईस ते गॅरेगॅर घासले, कारण बर्फामुळं ही उठेल असं म्हणून माझ्या आजोबांनी ते घासलं. तर पण मी उठले नाही. पण दिवसभर मी तशीच मुंडी टाकून होते लग्नाच्या पूर्ण कार्यक्रमात. कारण मला लग्न कसं झालं किंवा नवरी कशी होती, नवरदेव कसा होता हे कुठलंच काही मला थोडं पण माझ्या लक्षात मला बघायला भेटलं नाही. कारण मी उठलीच नाही, डोळा पण उघडला नव्हता. आणि मग परत येते वेळेस आईला असं वाटलं की हिला काहीतरी भूतबाधा झाली किंवा काय झाली म्हणून आईनं येते वेळेस परत त्याच ठिकाणी माझ्या पप्पाला तेलची उतरून टाकायला लावली. ते खायची तेलची असते ती उतरून टाकायला लावली. आणि मी येते वेळेस थोडीशी उठून बसले पण होते. पण परत आम्ही घरी आलो आणि मग खरंच तर तिथूनच आयुष्याला एक वेगळी कलाटणी आली किंवा वेगळा आयुष्यात खूप सारे बदल झाले तिथूनच. तर तुम्हाला नक्की नेक्स्ट पार्टमध्ये मी पूर्ण स्टोरी शेअर करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. तर तोपर्यंत बाय. आणि चॅनलला खूप सारं प्रेम द्या आणि ह्या सिरीजला खूप प्रेम द्या, ताकी पार्ट 1ला खूप प्रेम द्या, ताकी मी पार्ट 2 बनवू शकेन. सो बाय.